चांगली मॅच. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. अर्थातच पाटण तालुका टेनिस क्रिकेटच्या आज परिवारामध्ये गुहाघरचा आवाज अर्थातच निनाद सर आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये दाखल झालेत. ऐकूयात निनाद सरांचा आवाज या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू किरण सर. अगदी शेवटच्या बॉलपर्यंत मॅच रंगली होती. भैरवनाथ शिंगोडेवाडे आणि बेलवडे या दोन टीम दरम्यान शेवटच्या बॉलमध्ये एक चेंडू 2 धावा असताना बॉल मिस झाला आणि क्लीन बॉल झाली होती आणि मॅच जिंकली होती अर्थातच भैरवनाथ शिंगोडेवाडे या टीमने. आता नेक्स्ट मॅच नाईकबा वन साइड विरुद्ध आई विठ्ठलवाडी पानेरी या दोन टीम मध्ये. टॉस जिंकलाय अर्थातच नाईकबा फायटर वन साइड या टीमने आणि त्याच्या विरोधात गोलंदाजी करायची आई विठ्ठल पानेरी या टीमला. आज न्यू जर्सी मध्ये संघ दिसतोय गोलंदाजी करणारा संघ. सलामी जोडी मैदानात अतुल आणि प्रवीण. बॉलिंग मार्क सज्ज होतोय सुपियान. अंपायर सिग्नल यस ग्रेट सिग्नल. लेट स्टार्ट. पहिला बॉल सुपियान. हो पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय. अगदी बॅटर पासून दूर ठेवलाय. पहिला बॉल नवीन चेंडू हाताळतोय गोलंदाज सुपियान. पहिला बॉल डॉट. सुरुवात चांगली केली आहे. अतुलला इथे बीट केले पहिल्याच बॉलवर. अतुल त्याच्या साथीला प्रवीण. ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये फिल्डर आहे तिथे. डीपचा फिल्डर आलाय बॉलवर. सिंगल वर समाधान मानलाय. खातं ओपन केलंय या टीमचं. टॉस जिंकला नाईकबा फायटर वन साइड या टीमने. प्रथम फलंदाजी घेतली आहे सुपियान. 4 ओव्हरची मॅच. प्रत्येक षटके 5 बॉल्स असेल कारण पहिली फेरी आहे. 1 धावा. नेक्स्ट बॉल सुपियान ओव्हर द विकेट ने. वो तो रिदम मध्ये चुकलाय थांबलाय. डेड बॉल घोषित केले पंचाने. आपण पाहताय पाटण तालुका चॅम्पियन्स ट्रॉफी 2026. सुपियान ओव्हर द विकेटने. हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल. चांगला बॉल टाकलाय. चांगला बॉल टीटीवर केलाय. पहिल्या ओव्हरमध्ये रोखून धरलाय गोलंदाज सुपियानने बॅटर अतुल आणि प्रवीणला. संत सुरुवात बॅटिंग करण्या संघाची. 4 ओव्हरचा सामना. धावा करावे लागतील. नेक्स्ट बॉल सुपियान. बॉल टाकण्यास तयार. हो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. थोडेसे इंजुरी जाणवते. पाणी द्यायचंय. चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये रोखून दिलं सुपियानने. 1च धावा झाली आहेत. आपण पाहताय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पाटण तालुका चॅम्पियन्स ट्रॉफी 2026
आणि 26व्या दिवसातील या स्पर्धेतील पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील एक महत्वाची एकच धावा झाली आहे. ऑन साइड ढकलण्याचा प्रयत्न, इनसाइड एज, बॉल चाललाय 22 स्वरूपात एक धावा. षटक संपले. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2च धावा खर्च केलेत. चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल षटक राहिले. पहिलं षटक सुपियांचं एक चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमला. फक्त 2च धावा खर्च केलेत. नवीन चूड चांगला हाताळलाय गोलंदाज सुपियाने. सेकंड ओव्हरसाठी आलाय शैलेश. पॉवर प्ले मध्ये धावा कमी झाल्या तिथे. नाईकबा फायटर वन साइड या टीमचे फक्त 2च धावा झालेत. धावा करावे लागतील. कमीत कमी 30-35चा पल्ला गाठावाच लागेल. मागील मॅच तुम्ही पाहिले 32 धावा तिकडे डिपेंड झाल्यात. सेकंड ओव्हरसाठी आलाय गोलंदाज शैलेश. समोर बॅटर अतुल. इथे गेअर शिफ्ट करावे, धावा कमी झाल्यात. दोन धावा. बॉलर तयार. राऊंड द विकेटने व चांगला फटका, स्क्वेअर कट, पण तो बॉल जाईल डी झोन मध्ये. सिंगल घेतली. एक अगदी कॉपीबुक स्टाईलने हा फटका खेळला होता. भारतीय संघाचा गुंडप्पा विश्वनाथ या स्क्वेअर कटसाठी प्रसिद्ध होता आणि त्याच पद्धतीने हा फटका खेळला होता. सिंगलने धाव परत पुढे जाईल. टीमची धावसंख्या 3. शैलेश पुन्हा एक तयार. हो हो, बैठक खेळण्याचा प्रयत्न, स्लॉक स्लिप करण्याचा प्रयत्न होता. इथे बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. स्लोवर वर चेंडू, त्यामुळे थोडंसं बीट झालंय बॅटर अतुल. अतुल चाच पडतोय, तितकंसं कनेक्शन होत नाहीये. शैलेश पुन्हा तयार. हो चांगला ब्लॉक कॉल, डिलिव्हरी अगदी कूदून काढलाय आणि बॉल चाललाय डी झोन मध्ये. एका धावेसाठी सरप्राईज केलं बॅटर अतुलला गोलंदाज शैलेशने. धाव संख्या आता 4. संत सुरुवात, धावा कमी झाल्यात. धावा करावे लागतील. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. इम्प्रेस केले गोलंदाज शैलेशने. पहिले षटक सुपियान फक्त 2च धावा दिले होते. स्लोवर वन, गतीमध्ये व्हेरिएशन करतोय. ही एक ओळख आहे गोलंदाज शैलेशची. कधी वेगाने बॉल टाकतो तर कधी स्लोवर चेंडू. चांगली गोलंदाजी. धावा फक्त 4 झाल्यात. व चांगला फटका, स्टँड अँड डिलिव्हर. बॉलला पाठवलंय, लॉंग ऑन क्लिअर करत आला इथे षटकार. अगदी 9 संजीवनी देणारा षटकार. या षटकारानंतर कुठेतरी कॉन्फिडन्स वाढेल बॅटिंग करा संघाचा. आशा पल्लवित झाल्यात. षटक संपलंय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर दुहेर अंकात प्रवेश केलाय. नाईकबा फायटर वन साइड या टीमने धावसंख्या झाली 10. आतापर्यंत फक्त 5ची सरासरी. ही सरासरी चालणार नाहीये. सरासरीचा वेग वाढवावा लागेल. शांत राहून चालणार नाहीयेत. आता स्ट्रायकिंगला बॅटर विवेक. बॉलिंग मार्कवर सज्ज होता 3ऱ्या ओव्हरसाठी अनिल. तिसऱ्या ओव्हरसाठी आलाय. पहिला बॉल. एक यंगस्टर, एक यंग टॅलेंट इथे पाहायला मिळतो. आणि बघूया पहिला बॉल. स्लोवर वन, बॅटर बीट, त्यासोबत विकेट किपर बीट. 22 सोबत एक धावा टीम मध्ये ऍड होईल. टीमची धावसंख्या 11 धावा. वो फुल टॉस आणि फुल टोल वसूल केलाय. बॉलला पाठवला एक सीमारेषे बाहेर. अगदी धिप्पाट शरीरयष्टीचा बॅटर विवेक यांनी बॉलला पाठवलाय सीमारेषे बाहेर.
पहिला षटकार आला इथे बॅटर विवेकच्या बॅटमधून. धावसंख्या आता झाली आहे 17. आता गेअर शिफ्ट केलाय, धावसंख्येला आकार दिलाय खऱ्या अर्थी. आता मॅच मध्ये आला बॅटिंग करा संघ. ओ पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, चांगला पूल, पॉवरफुल बॉल जाईल सीमा रेषेबाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. आता गाडी रुळावर आली आहे बॅटिंग करा संघाची. धावसंख्या 23. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2च धावा होत्या. तेवीस धावा. इथे आक्रमण केलंय गोलंदाजावर. अनिल मागा ठरलाय आता. आतापर्यंत 3 बॉलमध्ये 13 धावा खर्च केल्यात. विवेक आणि अतुल चांगली बॅटिंग करतायत. आपल्या टीमला सावरलंय आता. तब्बल 3 षटकार आले या पहिल्या डावामध्ये. 1 षटकार अतुलच्या बॅटमधून, 2 षटकार विवेकच्या बॅटमधून. आणि ओव्हर द विकेटने हो बॅटची इनसाइड एज. बॉल चाललाय फाईन लेग मध्ये, डी झोन मध्ये एका धावेसाठी. 24 धावा. दुसऱ्या एंडने गोलंदाजी केली आणि स्लोवर चेंडू फेकला होता इथे. बॉल थोडंसं पुढे ठेवला होता इथे. चांगली रणनीती गोलंदाज अनिलची. डबा होता, थोडंसं रिलीज झालाय आणि शेवटचा बॉल आता तिसऱ्या ओव्हर मधील. 24 धावा. हा देखील फटका चांगला आहे. ऑन ड्राईव्ह केलाय, फिल्डर आहे डीप मध्ये. सिंगल वर समाधान मानलाय आणि षटक संपलं. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हर नंतर नाईकबा फायटर 1 साइड या टीमची धावसंख्या 25. आता शेवटचे 5 बॉल. पहिला डाव इथे सुरू आहे. नाईकबा फायटर 1 साइड विरुद्ध आई विठ्ठलाई पानेरी या 2 टीम मध्ये हा सामना रंगलाय. प्रथम फलंदाजी करतोय नाईकबा फायटर 1 साइड. 25 धावा. अंतिम षटक 25. आर्यन हो चांगला बॉल. पहिला बॉल चांगला टप्प्यावर टाकलाय. पहिला बॉल डॉट आलाय. बीट केले पहिल्याच बॉलवर विवेकला. विवेक लय मध्ये आहे, रिथम मध्ये आहे. 25 धावा झाल्यात. बिल्डिंग प्लेसमेंट पाहिली तर स्क्वेअर लेग, त्यानंतर मिड विकेट, लॉंग ऑन, कव्हर, लॉंग ऑफ, इनफिल्डच्या आत, पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन, शॉर्ट स्क्वेअर लेग. व बॅटची लिडिंग एज. बॉल चाललाय थर्ड मॅनला डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. स्लॉग ओव्हर आहे आणि इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न दिसतोय बॅटर विवेकचा आणि तितकंसं कनेक्शन होत नाहीये. धावसंख्या आता झाले 26. कमीत कमी 35चा पल्ला गाठावाच लागेल. ऑन साइडला केसलाय, वळवलाय, बॉल चाललाय डी झोन मध्ये एका धावेसाठी. नाराज आहे बॅटर विवेक स्वतःवर. धावसंख्या 27. अजूनही 2 बॉल शिल्लक. हे निर्णायक बॉल आहेत 2 बॉल. चांगला फटका आणि फिल्डर आहे तिथे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आणि ते चांगला झेल टिपलाय विवेक बाद. पहिला धक्का इथे बसलाय. नाईकबा फायटर 1 साइड या टीमला. आता शेवटचा बॉल. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये. पार्थ. पार्थ म्हणजे अर्जुन आणि अर्जुन मध्ये लढावं लागेल. 27 धावा. लेफ्टी बॅटर. इथे चांगलं फिनिशिंग टच द्यावं लागेल. शेवटचा बॉल आहे.
या पहिल्या डावातील चांगली गोलंदाजी. आतापर्यंत फक्त 2च धावा खर्च केलेत गोलंदाज आर्यनने. धावगतीला ब्रेक दिलाय. ऑन साइडला खेचलाय. फिल्डर आहे डीप मध्ये धावतोय. एक धावा कंप्लीट केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. फ्लंबिंग आणि बॉल चाललाय अखेर सीमारेषे बाहेर. चौकार. हा चौकार येणाऱ्या सेकंड इनिंग मध्ये मारक ठरेल की मापक ठरेल हे येणार काळ सांगेल. आणि टीमची धावसंख्या आता झाली आहे 31, 31 आणि 32चं बरोबर टार्गेट ठेवलंय जे मागील मॅच मध्ये होतं टार्गेट. 32 टू विन या मॅच मध्ये. नाईकवा फायटर वन साइड विरुद्ध आई विठ्ठलाई पानेरी या दोन टीम मध्ये हा सामना रंगला. आणि पहिल्या 4 षटकामध्ये नाईकवा फायटर वन साइड या टीमने एका विकेटच्या मोबदल्यात 31 धावा केल्या आणि 32चं टार्गेट ठेवलंय त्या आई विठ्ठलाई पानेरी या टीम समोर. आपण पाहताय पाटण तालुका चॅम्पियन्स ट्रॉफी. यामध्ये उपस्थित सर्व क्रीडा रसिक सर्व खेळाडूंचं हार्दिक स्वागत. चालू असतं मॅच. एक महत्वाची मॅच ग्रुप बी मधील एक पहिल्या फेरीतील सामना. नाईकवा फायटर वन साइड विरुद्ध आई विठ्ठलाई पानेरी या दोन टीम मध्ये. 32चं टार्गेट या मॅच मध्ये. 20 बॉल विजयासाठी 32 धावांची गरज. प्रति ओव्हर मध्ये 8 धावा करायचे आहेत पानेरी या टीमला. चांगलं बॅटल रंगील असं वाटतंय. पानेरी या टीमला विनंती आहे की आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवा. आई विठ्ठलाई पानेरी आपला एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवा प्लीज, विनंती आहे. बत्तीसचं टार्गेट. सलामी जोडी विजय आणि आर्यन. ऑनफिल्ड अंपायर विद्युत तकवा सर आणि त्यानंतर स्क्वेअर लेग पंच म्हणून जी कामगिरी करतायत हिमांशू यादव. सोपं नाही आहे दिवसभर पंचांची भूमिका पार पडणे. चला सेकंड इनिंग पहिला बॉल. गोलंदाज मार्क सज्ज होते अतुल. 32चं टार्गेट या मॅच मध्ये. पहिलं षटक मॅन्डरी पॉवर प्ले. ते पॉवर दाखवलं गेलं बॅटर विजय आणि आर्यन. नावात जय. आपल्या टीमला जर विजय मिळवून द्यायचा असेल तर चांगली बॅटिंग करावी लागेल. अतुल तयार. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. पहिला बॉल. लेट्स स्टार्ट. मॅन्डरी पॉवर प्ले. डीप पद्धतीचा फील्डर बघितलं लॉंग ऑन आणि त्यानंतर एक डीप मिड विकेट. तर चेंजेस केले. लॉंग ऑफला घेतलाय फिल्डर.
मॅच स्टार्ट. बॉलर तयार अतुल ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. पहिला बॉल घेऊन येतोय या मॅच मधील, या सेकंड इनिंग मधील. पहिला बॉल वेगाने बॉल टाकलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर आहे तिथे बॉल करी चांगला चेल. सुरुवात चांगली केली आहे. पहिलाच बॉलर विकेट. विजय बाद झालाय 0 धावसंख्येवर. गोल्डन डकचा शिकार झालाय. पहिलाच बॉल वर विकेट. नो बॅटर 1 डाऊनच्या भूमिकेत सुफियान. इथे पार्टनरशिप बिल्ड करावं लागेल. आता पहिली विकेट लवकर गेली आहे त्यामुळे सांभाळून खेळावं लागेल. ज्यावेळी पहिली विकेट जाते त्यावेळी जबाबदारी वाढते आणि ती जबाबदारी उचलावी लागेल. सुफियान आणि त्याच्या साथीला आर्यन. सुरुवात चांगली केली गोलंदाज अतुलने कामगिरी. पहिलाच बॉल विकेट. सेकंड बॉल ओव्हर द विकेटने सुफियान. 32चं टार्गेट. ओहो चांगला बॉल. शॉर्ट लेन डिलिव्हरी. वेगाने बॉल टाकलाय. अगदी परफ्यूम डिलिव्हरी. अगदी नाकाच्या जवळून गेलाय बॉल. डॉट बॉल. सलग 2 चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकलेत. सरप्राईज केले बॅटर सुफियानला. 32चं टार्गेट या मॅच मध्ये. पुन्हा एकदा तयार अतुल. तिसरा बॉल घेऊन आलाय. फिल्डिंग प्लेसमेंट. शॉर्ट पॉइंट. कव्हर पॉइंट. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर आहे बॉल खाली परंतु नो मॅच लँड. जवळजवळ 3 फिल्डर होते. कॉलिंग नव्हतं. क्रिकेटमध्ये कॉलिंग महत्वाचं आहे. रनिंग बिटवीन द विकेट. त्यानंतर कॅचिंग पोझिशनला. खातं ओपन झालं इथे. 3 बॉलचा खेळ संपलाय. 1 धावा. अतुल पुन्हा एकदा तयार 4था बॉल टाकण्यासाठी. चांगली गोलंदाजी. पहिले थोडस दबाव निर्माण केलाय. जी सुरुवात पाहिजे होती आपल्या टीमला ती सुरुवात करून दिली आहे. 4था बॉल. ओहो दिशा देण्याचा प्रयत्न. डाऊन द लेग स्टंपच्या बॉल बाहेर. पंचा सिग्नल वाईड बॉल. एक्स्ट्रा रन टीमची ऍडवेट. टीमची धाव संख्या 2. दोन धावा. अजूनही 30 धावांची गरज या मॅच मध्ये. आर्यन नॉन स्ट्रायकरचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. दोन धावा. हो वेगाने बॉल टाकलाय. अगदी स्टंपच्या वरून गेलाय. हा बॉल देखील डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. एक वेगवान गोलंदाज पाहायला मिळतोय. भन्नाट वेग एक्सप्रेसने गोलंदाजी करतोय गोलंदाज अतुल. इम्प्रेस केले इथे. सर्वांच्या नजरा लागल्यात या गोलंदाजावर. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. डॉट बॉल. षटक संपलंय. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हर नंतर टीमची धावसंख्या 2. पहिल्या डावामध्ये देखील 2 धावा होत आहेत. दोलायमान अवस्थेमध्ये आहे. पहिल्या डावामध्ये देखील नाईकबा फायटर वन साइड या टीमची धावसंख्या देखील 2 होती. त्यानंतर चांगलं कमबॅक केलं होतं अतुल आणि त्यानंतर विवेक. आपल्या टीमचा डाव सावरला होता. तसंच खेळ इथे करावं लागेल. बॅटर आर्यन आणि सुफियानला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 2 धावा. आता समीकरण झालंय विजयासाठी 15 चेंडू आणि 30 धावांची गरज या मॅच मध्ये. आता बॉल गणिक 2 धावा करायचे आहेत. आता रिक्वायर्ड रन रेट 10 झालाय. आता सेकंड ओव्हरसाठी एक अनुभवी गोलंदाज नितीन. पहिला बॉल राऊंड द विकेट.
ऑन साईडला खेळला गॅप मधून गेलाय अगदी डीपचा फिल्टर आलाय तिथे चांगला कलेक्शन चांगला थ्रो एक धावा घेतली आणि धावसंख्या आता 3 स्ट्राईक रोटेट झाली आहे स्ट्रायकिंगला बॅटर आर्यन नेक्स्ट बॉल दुसरा बॉल या ओव्हर मधील स्लोवर वन ऑन साईडला खेचलाय फिल्डर आहे डीप मध्ये थोडस प्लंबिंग पण तो चांगलं बॅकअप सावरला इथे सिंगल घेतली आहे दोन्ही बॉलवर सिंगल आहेत सिंगलने फरक पडणार नाहीये धावसंख्या 4 मॅच बनायचं असेल तर एक मोठे फटके घ्यावे लागतील 4 धावा ओहो हो अपील आहे आणि ते अपील खारिज केले अपील फेटाळली कॉर्पियनची अपील होती ते डॉट बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चांगली गोलंदाजी 3 बॉल झाले दुसऱ्या ओव्हर मधील धावसंख्या 4 हो बॅचेज आणि बॉल चाललाय अगदी रनआउटची संधी डायरेक्ट हिट काम तमाम होतं इथे सिंगल घेतल्याने धावसंख्या आता झाली 5 या सिंगलच्या मदतीने अजूनही 27 धावांची गरज आहे 32चं टार्गेट रोखलं इथे दुसऱ्या ओव्हर मध्ये नितीन आतापर्यंत फक्त 3च धावा खर्च केलेत शेवटचा बॉल हो चांगला फटका पूल केलाय आणि बॉलचा सीमा रेषेबाहेर हा षटकार कुठेतरी कॉन्फिडन्स वाढेल बॅटिंग करणाऱ्या संघाचा आणि ते 9 संजीवनी देणारा षटकार ठोकलाय इथे बॅटर आर्यनने आणि ते शेवट कोड केला या दुसऱ्या ओव्हरचा आणि 2 षटकानंतर आई विठ्ठलाई पानेरे या टीमची धावसंख्या 32चा पाठलाग असताना 2 ओव्हर मध्ये 11 झालेत आणि आता 2 ओव्हर मध्ये बरोबर 20 धावांची गरज या मॅच मध्ये माफ करा 21 धावांची गरज अकरा धावसंख्या झाले आणि 12 चेंडू 21 धावांची गरज या मॅच मध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय 11 धावा अजूनही 10 चेंडू शिल्लक आहेत 10 चेंडू 21 धावांची गरज या मॅच मध्ये अजूनही सामना दोलायमान अवस्थेमध्ये 50-50 सामना आहे आता गोलंदाज मार्कवर सज्ज झालाय प्रवीण नाईक फायटर 1 साइड या टीमचा मेंटॉर आहे आणि आता स्वतः गोलंदाज आलाय स्ट्रायकिंगला सुफियान बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय प्रवीण पहिला बॉल सोडलाय आउट ऑफ दी ऑफ स्टंप भरपूर बाहेर पंचा सिग्नल वाईट बॉल एक्स्ट्रा रन्स तर धावफलक पुढे जाईल टीमची धावसंख्या 12-12 आता 20 धावांची आवश्यकता मॅच मध्ये व चांगला फटका बॉल हवेत बॉल नो मॅन्स लँड मध्ये पडला आणि थ्रो केलाय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्यात चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर मध्ये धावसंख्या आता 14-14 सिंगल दुहेरी धावा देखील महत्वाची आहेत प्रत्येक डॉट बॉल हा फिल्डिंग करणाऱ्या संघाचा कॉन्फिडन्स वाढेल पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल सोडलाय आउट ऑफ द ऑफ स्टंप दुसरा वाईट चेंडू फेकलाय आणि धावसंख्या आता झाली आहे 15-15 आता समीकरण बदललंय 17 धावांची आवश्यकता मॅच मध्ये आणि सूचित देखील केलंय 1 बाउन्स पर दी ओव्हर हा देखील बॉल हवेत इथे संधी आहे बॉल खाली 1 सेकंड थर्ड आणि इथे कॅच सोडली आहे कॅच किती महत्वाची होती जर कॅच घेतली असते निश्चितपणे प्रेशर निर्माण झालं असतं बॅटिंग करा टीमवर जवळजवळ 2 कॅच सुटल्यात या बॅटरच्या आणि धावसंख्या आता झाली आहे
17. फुलटॉस ऑन साईडला फिल्डर आहे तिथे डीप मध्ये आणि यावेळी चूक करणार नाहीये. फलंदाज बाद, सुपियन बाद झालाय. दुसरा धक्का बसला इथे आई विठ्ठल पानेरे या टीमला. आता न्यू बॅटर आलाय शैलेश. 17 धावा झालेत. अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. सध्या तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. अजूनही या ओव्हर मधील 2 बॉल शिल्लक आहेत. म्हणजेच काय 7 चेंडू शिल्लक आहेत. 7 चेंडू विजयासाठी 15 धावांची गरज या मॅच मध्ये. वॉट अ मॅच. चांगली मॅच रंगली आहे. 17 धावा झालेत. नो बॅटर शैलेश आलाय. तो पहिल्या डावातील शेवटचा चौकार तो कुठेतरी टर्निंग पॉइंट ठरू शकतो या मॅच मधील. शैलेश हे 2 बॉल निर्णायक आहेत या ओव्हर मधील. प्रवीण तयार. ओ बॉल सोडलाय आउट ऑफ द ऑफ स्टंप. लाईन मध्ये चूक करतोय गोलंदाज प्रवीण. तितकीच लाईन मिळत नाही आणि धावसंख्या आता झाली आहे 18. प्रवीण ओहो अगदी बॅटर पासून दूर आणि यावेळी ती किल व्हाईट बॉल. आता या एक्स्ट्रा रस्ता धावपलक झाला 19. समीकरण बदललंय आता. 13 धावांची गरज. 7 बॉल 13. 19 धावा झाल्यात. या ओव्हर मध्ये तिसरा 4 वाईट टाकलेत. बॉल किती बॉल रिव्ह्यू घेता येते. इथे चेक केलं जाईल. चॅलेंज केले. टेक्निकल टीम तयार आहे. पाटण तालुका कमिटी. 19 धावा झालेत. इट इज अ वाईट बॉल. क्लिअर आहे. बॅटर शपल देखील झाला नव्हता आणि अगदी व्हाईट लाईनच्या बाहेरून बॉल टाकलाय आणि धावसंख्या आता झाली आहे 19. हो चांगला बॉल. ह्या बॉलची अपेक्षा होती आणि बॉल चाललाय अगदी डी झोन मध्ये आणि पंचांचा सिग्नल लेग पाईस. यॉर्कर डिलिव्हरी. धावसंख्या आता झाली आहे 20. शेवटचा बॉल आहे. 1 बॉल शिल्लक आहे. 1 बॉल आहे ना. चारच बॉल झालेत. 4 वाईट टाकलेत. 12 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 7 चेंडू 12 धावांची गरज. मॅच रंगत स्थितीमध्ये. ओ फुल टॉस. मिड ऑफ नाही आहे. लॉंग ऑफचा फील्डर आला बॉलवर. सिंगल घेतली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि 2 धावा बघता बघता पूर्ण केलेत. अगदी नजरेसमोर चोरलेत. या 2 धावांनी धावपळ झाले 22 आणि आता येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. 5 बॉल मध्ये 10 धावा करायचे आहेत. शेवटच्या बॉल 2 धावा हे टर्निंग पॉइंट होऊ शकतात. कोण गोलंदाज हे धावा डिपेंड करू शकतो. कोणामध्ये आहे धमक. इथे जिद्द ठेवायला लागेल. जर तुम्ही स्वतःला सिद्ध केलं तरच तुम्ही प्रसिद्ध व्हाल. या पाटण तालुका चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये 5 चेंडू विजयासाठी 10 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. नाईकबा फायटर वन साइड विरुद्ध आई विठ्ठल पानेरी या 2 टीम मध्ये हा सामना रंगलाय. आई विठ्ठल पानेरी या टीमला 5 चेंडू मध्ये 10 धावा करायची आहेत. गोलंदाज तयार होतोय. संस्कार. पहिला बॉल. समोर बॅटर आर्यन. वो बॉल लेफ्ट केलाय. सोडलाय डाऊन द लेग. लेग स्टंपच्या बॉल बाहेर आहे आणि पंचा सिग्नल वाईट बॉल. ही चूक करून चालणार नाहीये.
एक एक धाव महत्वाची आणि धावसंख्या आता झाली आहे 23 धावा. दोन फलंदाज बाद, 5 चेंडू 9 धावांची गरज. संस्कार चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. आत्मविश्वास यशाची गुरु किल्ली म्हटली जाते. थांबलाय दडपण. 23 धावा, 5 बॉल मध्ये 9 धावांची गरज या मॅच मध्ये. होय ते चूक केली आहे. व्हाईट बॉल आणि व्हाईट +1 एकूण 2 धाव मिळतात आणि धावसंख्या आता झाली आहे 25. गोलंदाज चेंज केलं जात आहे आणि आता समीकरण 5 चेंडू 7 धावांची गरज. आता मॅच सोपी झाली आहे बॅटिंग करा संघासाठी. 5 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. कोणता गोलंदाज येईल चर्चा करतायत. 5 बॉल मध्ये 7 धावा. आर्यन बॅटिंग मार्कवर, त्याच्या साथीला शैलेश. दोन्ही चेंडू एक्स्ट्रा फेकलेत. 3 धावा हे बोनस स्वरूपात मिळालेत. आई विठ्ठलाई पानेरे या टीमला. ओव्हर चेंज केली गेली आहे. गोलंदाज चेंज केला तो विवेक आलाय गोलंदाज मार्कवर, ज्याने चांगली बॅटिंग केली होती. आता 5 बॉल मध्ये 7 धावा डिपेंड करायचे आहेत. विवेक स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. एक अनुभवी गोलंदाज. विवेक पहिला बॉल व चांगला ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्ह फिल्डर आहे लॉंग ऑफ मध्ये. 1 धावा कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि इथे कलेक्शन करा. इथे चूक महागात ठेवू शकते ही. एक चुका होत आहेत. धावसंख्या आता झाले 27. 4 चेंडू 5 धावांची गरज. आता क्लोज मॅच आली आहे. सेकंड बॉल व चांगला स्क्वेअर कट. बॉल कदाचित बॉल जाईल सीमारेषे बाहेर. नशिबाची साथ मिळते ते बॅटर आर्यनला आणि धावसंख्या आता झाली आहे या चौकाच्या मध्ये 31 स्कोर लेवल झालाय. आता फक्त एका धावेची गरज. 3 बॉल 1. व्हॉट अ मॅच. चांगली मॅच रंगली. ते 3 धावा बोनस स्वरूपात मिळाल्या आणि त्याचा फायदा मिळाला बॅटिंग करत संघाला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि हा डॉट बॉल आहे. अजूनही कहाणीमध्ये ट्विस्ट. 3 बॉल झालेत. 2 चेंडू 1 धावांची गरज. हा बॉल निर्णायक आहे. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. हा हलक्या हाताने खेळलाय सॉफ्ट हँडने. सेन्सिबल इनिंग आणि हा सामना फिनिश केलाय आणि हा सामना जिंकलाय. अर्थातच आई विठ्ठलाई पानेरे हार्दिक अभिनंदन. नेक्स्ट मॅच भैरवनाथ शिंगमोडेवाडी आणि त्याच्या विरोधात आई विठ्ठलाई पानेरे. दोन्ही संघ या. आणि या मॅचचा हिरो या मॅचचा हिरो ठरतोय मॅन ऑफ द मॅच मिस्टर आर्यन. मॅन ऑफ द मॅच नाहीये. मॅन ऑफ द मॅच उद्या देऊ. जाऊ दे. इथे टॉस होतोय. आमचे गुरुवर्य मार्गदर्शक आदरणीय किरण मस्कर सर यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. एक दिग्गज समालोचक